Hello student. Today we will be discuss about that emergency ambulance services provided by community health nursing. Okay. तर आपला टॉपिक आहे आज कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये आपण कोणते एमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो. हे तुम्हाला सिलेबसमध्ये जस्ट नॉर्मल म्हणजे इन्फॉर्मेशनसाठी आहे की कोणत्या सर्व्हिसेस आपण ॲम्ब्युलन्स म्हणजे कोणत्या टाईपचे ॲम्ब्युलन्स असो कशा सर्व्हिसेस आपण ॲम्ब्युलन्समध्ये प्रोव्हाइड करतो. ज्यावेळेला तुम्ही कम्युनिटी किंवा रूरल एरियामध्ये पोस्टिंग असाल किंवा तुम्ही एका PSC सेंटरला वर्क करत असाल किंवा सब सेंटरला वर्क करत असाल ॲज अ स्टाफ नर्स, तर तुम्हाला ही थोडी माहिती म्हणजे गरजेची आहे म्हणून तुम्हाला सिलेबसमध्ये टॉपिक आहे. तर आता आपण आज बघूया एमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस आपण कोणत्या प्रोव्हाइड करू शकतो. किंवा कोणत्या टाईपचे ॲम्ब्युलन्स असतात की ज्या आपण जे सर्व्हिसेस आपण कोणत्या प्रोव्हाइड करू शकतो यामध्ये. तर आपण एक करून आज सर्व काय बघूया. त्यामध्ये आहे ॲम्ब्युलन्स सर्व्हिस. आपण एक व्हेकल असणार, सर्वांना माहिती आहे व्हेकल असते. त्यामध्ये जे सिक पर्सन असणार. आता सर्वांना माहिती आहे आपण ॲम्ब्युलन्स काय यूज करतो ते सांगण्याचा पॉईंट नाही. ज्यामुळे जो पेशंट म्हणजे जो पर्सन सिक असणार किंवा त्याला इंजुरी झाली असणार तर आपण त्याला फर्स्ट एड सर्व्हिसेस किंवा ॲज लाईक हॉस्पिटल ट्रीटमेंट आपण त्या ठिकाणी त्याला देऊ शकतो इन एमर्जन्सी केअरमध्ये. समजा तुमच्या पुढे रोड ट्रॅक ॲक्सिडेंट झाला असणार आहे किंवा एक पर्सन सिक आहे. त्याला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे रेफरल सिस्टमनुसार. जसं की आपण रेफरल सिस्टममध्ये तुम्हाला सांगितलं आहे मी, सब सेंटर आहे, ते सब सेंटर नंतर आहे PSC आहे, PSC नंतर कम्युनिटी हेल्थ सेंटर आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, मग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलनंतर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे. अशा वेळेला आपण ज्या पेशंट ट्रान्सफर करतो किंवा पेशंट रेफर करतो तर त्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तर आता तुम्ही एक सिम्पल आहे एक्झाम्पल सांगतो. तुम्ही एक स्टाफ नर्स आहे आपल्या सब सेंटरमध्ये. त्याचं पण तुम्हाला त्या ठिकाणी सब सेंटरवरून तुम्हाला पेशंट रेफर करायचं आहे किंवा तुम्ही प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये वर्क करताय. आता तुम्हाला पेशंट रेफर करायचं आहे कम्युनिटी हेल्थ सेंटरला किंवा स्पेशालिटी हॉस्पिटलला, जे ट्रीटमेंट तुम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. तर त्या ठिकाणी तुम्हाला पेशंटला रेफर करायचं आहे ॲज पर लाईक दॅट. तुम्हाला ट्रीटमेंट पण पेशंटला त्याच टायमिंगमध्ये प्रोव्हाइड करायची, पेशंटला शिफ्ट पण करायची. त्यामध्ये आपण ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. आता इंज्युअर पर्सन आहे किंवा इल पर्सन आहे, आजारी पेशंट आहे समजू शकतो किंवा सिक पेशंट आहे, त्याला आपण एक इन्स्टंट वेळेला आपण प्रोव्हाइड करू शकतो हॉस्पिटल मेडिकल ट्रीटमेंट एका पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये. त्याला आपण ॲम्ब्युलन्स असे म्हणतो. एमर्जन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आपण. त्यामध्ये एमर्जन्सी केअर असेल, जसे की मेडिकल प्रॉब्लेम असेल किंवा इंजुरी असेल किंवा ॲक्सिडेंट झालेला असेल किंवा पेशंट ICUतून आपल्याला डायरेक्टली ट्रान्सफर करायचं आहे दुसऱ्या हॉस्पिटलला. त्या ठिकाणी आपल्याला एमर्जन्सी ॲम्ब्युलन्स केअर आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. आता त्यामध्ये या ठिकाणी टर्म दाखवला आहे की ॲम्ब्युलन्स कशा असणार, कोणत्या टाईपचे ॲम्ब्युलन्स आहे, ट्रान्सफर कसं करतो आपण पेशंटला एका ठिकाणीपासून दुसऱ्या ठिकाणी. त्यानंतर अर्जंट ट्रीटमेंट आपण प्रोव्हाइड करू शकतो ॲम्ब्युलन्समध्ये. आता जसं आपण बघितलं टर्म ऑफ लॅटिन वर्ड आहे ॲम्ब्युलर असं बोललं गेलं आहे. मग त्याचं मिनिंग होतं की वॉल किंवा मूव ऑब्जेक्ट, म्हणजे तो एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणीकडे जातो त्याला आपण बोलतो ॲम्ब्युलन्स. तर आपण त्यामध्ये प्रोव्हाइड करणार की मेडिकल ट्रीटमेंट असणार. मेडिकल ट्रीटमेंट असणार किंवा पेशंटला शिफ्ट करायचं आपल्याला वन प्लेसपासून तर अनदर वन प्लेसपर्यंत. त्याला आपण ॲम्ब्युलन्स असं म्हणतो. आता ॲम्ब्युलन्स काय, एमर्जन्सी ॲम्ब्युलन्स केअर आपण प्रोव्हाइड करणार पेशंटला. पेशंट इंज्युअर आहे, पेशंटला ॲक्यूट मेडिकल कंडिशन आहे किंवा सिरियस मेडिकल कंडिशन आहे किंवा एमर्जन्सी कंडिशन आहे. त्या ठिकाणी पेशंटला आपण लाईक दॅट रोडने तुम्ही बघितलं असेल ॲम्ब्युलन्सच्या वेळेस सायलेन्स असतो किंवा हॉर्न असतो ॲम्ब्युलन्सचा. ज्यावेळेला तुम्हाला आवाज येतो तुम्ही काय बोलतात की नाही एमर्जन्सी केअर आहे, तर त्यामुळे आपल्याला ॲम्ब्युलन्सला कोणी स्टॉप करू शकत नाही इन मिडल बिटवीन. त्यामुळं ॲम्ब्युलन्ससाठी आपण सेपरेट जागा सुद्धा देतो आपण ॲम्ब्युलन्सला ट्रान्सफर करण्यासाठी किंवा रूट फॉलो करण्यासाठी. त्याला आपण बोलतो ॲम्ब्युलन्स. त्यानंतर आहे ॲम्ब्युलन्स एक आहे व्हेकल विच हॅज द जॉब ऑफ ट्रान्सफरिंग पेशंट टू फ्रॉम वन बिटवीन प्लेस ऑफ मेडिकल ट्रीटमेंट सच as hospital or dialysis center
or non-urgent care. This can be vans, buses or other vehicles. समजा पेशंट ठीक आहे, पेशंट डिस्चार्ज झाला ओके, त्यावेळेला सुद्धा आपण ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो त्यांना, किंवा पेशंटला ॲज पर पेशंटच्या ट्रीटमेंटनुसार किंवा नीडनुसार आपण त्यांना ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो. रिस्पॉन्स युनिट ऑल्सो नोन ॲज द फ्लाय कार और क्विक रिस्पॉन्स व्हेकल, विच इज द व्हेकल विच इज यूज फॉर रिच अँड ॲक्युरेटली इल पेशंट क्विकली अँड प्रोव्हाइड ऑन सेन्स. ओके, ज्यावेळेला आपण ही व्हेकल काय यूज करतो ॲज पर इल पेशंट आहे ओके, त्यांना प्रॉपरली ट्रीटमेंट देण्यासाठी ओके, क्युअर करण्यासाठी ओके, जी ट्रीटमेंट त्यांना पाहिजे त्या टाईम पिरियडमध्ये ती ट्रीटमेंट आपण त्यांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. पेशंट ट्रान्सपोर्ट ॲम्ब्युलन्स डिझाईन फ्रॉम एक्स्ट्रीमली ऑबियस पेशंट इक्विप विथ द ॲप्रोप्रिएट टूल्स टू मूव अँड मॅनेज द पेशंट. ओके, आपण मॅनेज करतो पेशंटला. आता समजा तुमच्या पुढे एक रोड ट्रॅकचा ॲक्सिडेंट झाला आहे, तर तुम्ही कसं कॉल करणार आहे ओके, ॲम्ब्युलन्स कॉल करणार, ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी येणार, तोपर्यंत तुम्ही त्याला बेसिक ट्रीटमेंट फर्स्ट एड ट्रीटमेंट ॲज अ स्टाफ नर्स म्हणून तुम्ही देऊ शकता, किंवा हेल्थ केअर वर्कर म्हणून तुम्ही त्याला फर्स्ट ट्रीटमेंट देऊ शकता. ओके, त्यानंतर आहे टू वे रेडिओ, ट्रॉमा, लाईटनिंग ओके, एअर कंडिशनिंग, डाटा रेकॉर्ड्स ओके. ह्या ठिकाणी त्याच्यामध्ये इक्विपमेंट असतात, जसे की टू वे रेकॉर्ड म्हणजे काय, अँड कॅन अलाउ द क्रू अँड पास इन्फॉर्मेशन टू कंट्रोल द हॉस्पिटल. ओके, त्या ठिकाणी आता ही हॉस्पिटल अंडर एक ॲम्ब्युलन्स आहे ओके, त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांचा रेडिओ असणार की ट्रॅक करण्यासाठी की ॲम्ब्युलन्सपर्यंत आलेली ओके, इमर्जन्सी पेशंट आहे ओके, पास इन्फॉर्मेशन काढण्यासाठी की पेशंट ट्रान्सफर होत आहे तुमच्या हॉस्पिटलमध्ये. ओके, ट्रोमा लाइटिंग इन ॲडिशन टू नॉर्मल वर्किंग लाइटिंग ॲम्ब्युलन्स कॅन बी फिटेड विथ द स्पेशल लाइटिंग. ओके, ॲम्ब्युलन्सची डिझायनिंग पण सुद्धा डिफरंट आहे, लाइटिंग पण त्यात डिफरंट आहे, ॲज पर लाईक तुमचं होम ट्रीटमेंट तुम्ही त्याला देऊ शकता त्या ठिकाणी. ओके, एअर कंडिशनिंग त्या ठिकाणी असणार आहे. ओके, एअर कंडिशनिंग का, कारण की पेशंटला कूलनेस काढण्यासाठी, कारण की एक्सटर्नल जे एन्व्हायरमेंट आहे ॲज पर जे तुम्ही आता ट्रॅव्हलिंग करतात तर तुम्हाला सफोकेशन होणार, म्हणून त्या ठिकाणी एअर कंडिशनिंगसुद्धा आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो ॲम्ब्युलन्समध्ये. डाटा रेकॉर्ड्स, दिस आर द प्लेस ऑफ ॲम्ब्युलन्स टू रेकॉर्ड सच एज इन्फॉर्मेशन, स्पीड, ब्रेकिंग पॉवर अँड टाईम, ॲक्टिव्ह एमर्जन्सी वॉर्निंग सच एज लाईट्स, सायरन्स. ओके, जे सायरन्स असतात त्यांना प्रॉपरली मॉडिफाय गेलेलं असतात ॲम्ब्युलन्समध्ये, त्यामध्ये डाटा रेकॉर्ड होतो किती स्पीड आहे ओके बसची, किंवा बार्किंग झालेली किंवा जी पॉवर आहे त्याची ओके, डिफरंट वेनं बनवलेली गेलेली असते, त्याला आपण असं ॲम्ब्युलन्स असं बोलतो. त्यानंतर इन ॲडिशन टू व्हिज्युअल वॉर्निंग ॲम्ब्युलन्स कॅन बी फिटेड विथ ऑडिबल वॉर्निंग समटाइम्स नोन ॲज सायरन्स विच आर कॅन अलर्ट पीपल अँड व्हेकल टू प्रेझेन्स ऑफ ॲन ॲम्ब्युलन्स बिफोर ते कॅन बी सी. ओके, समटाइम्स तुम्ही बघितलं असणार की ज्यावेळेला तुम्ही कुठेतरी प्लेसमध्ये आहे ओके, त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचं सायरन्स तुम्हाला वाजायला दिसला ओके, तुम्ही आवाज ऐकला, त्यावेळेलाच तुम्हाला कळणार की नाही पेशंटला इमर्जन्सी ट्रीटमेंट असणार आहे किंवा इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे या ठिकाणी, तर म्हणून हा आवाज ऐकतो का, कारण की जे व्हेकल असतात, व्हेकल पास करण्यासाठी जी व्हेकल आता तुम्ही ॲम्ब्युलन्स नव्हता ओके, तुम्ही सायरन्स असतात ते स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला व्हेकल पण म्हणजे पुढे जाण्यासाठी साईड देतात. ओके, आपण बघितलेलं आहे की ज्यावेळेला आपण पब्लिक प्लेसेसमध्ये असतो, ट्रॅफिक असेल खूप लागलेलं, त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला हेल्प होते, त्या ठिकाणी सायरन आपण ज्यावेळेला चालू केलं त्यावेळेला. गव्हर्नमेंट ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस असणार आहेत, व्हॉलंटियर ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस असणार आहे, प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आहे, चॅरिटी ॲम्ब्युलन्स आहे ओके, अशा खूप साऱ्या टाईपच्या ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. गव्हर्नमेंट का करतात, ज्यावेळेला जी पॉलिसी आहे त्यांची इन अंडर द गव्हर्नमेंट पॉलिसी ओके, समटाईम्स पे करणार पण सम अमाऊंटमध्ये, लेस अमाऊंटमध्ये ओके, त्यानंतर आपण त्याला गव्हर्नमेंट ॲम्ब्युलन्स असं बोलू शकतो, किंवा जी रिजनेबल पर्सन आहे ओके, त्या पर्सनला शिफ्ट करायचं आपल्याला दुसरीकडे, त्यावेळेला आपण गव्हर्नमेंट ॲम्ब्युलन्ससुद्धा यूज करू शकतो. व्हॉलंटियर ॲम्ब्युलन्स सर्व्हिस म्हणजे काय, चॅरिटी असतात किंवा नॉन प्रॉफिट कंपनीज असणार ओके, त्याला ऑपरेट करतात, जे कंपनीज हायर केलेलं ॲम्ब्युलन्स असणार ओके, किंवा एन जी ओज असणार किंवा चॅरिटीनं हायर केलेलं ॲम्ब्युलन्स असणार, त्या ठिकाणी व्हॉलंटियर ॲम्ब्युलन्स आपण त्याला सर्व्हिसेस बोलू शकतो. प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स म्हणजे काय, टोटली प्रायव्हेट ओके, जे एम्प्लॉईज असणार आहेत कंपनी, आता एक कंपनी आहे, कंपनीच्या अंडर जे एम्प्लॉईज आहे, एम्प्लॉईसाठी वर्किंग म्हणजे एम्प्लॉईजसाठी सिक असेल किंवा इंज्युअर झाली किंवा तुम्ही कुठे इंडस्ट्रीला गेलं त्या ठिकाणीसुद्धा ॲम्ब्युलन्स असणार ओके, का, कारण की जे वर्कर असतात जे की पे करतात त्यासाठी ओके, हेल्थ इन्शुरन्स त्यांचं इन्क्लूड असतं त्यामध्ये,
तर प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस त्यांना प्रोव्हाइड करतात. ओके. चॅरिटी ॲम्ब्युलन्स द स्पेशल टाईप ऑफ ॲम्ब्युलन्स इज प्रोव्हाइडेड बाय द चॅरिटी फॉर पर्पजेस ऑफ पेशंट केअर. ज्यावेळेला चॅरिटी ॲम्ब्युलन्स असतात, ओके, जे डोनेट केलेले ॲम्ब्युलन्स असतात, ओके, चॅरिटी ट्रस्टेड जे ॲम्ब्युलन्स असतात ते डिपेंड करून त्यांच्या पॉलिसीवर, ओके, ॲज पर लाईक डेट स्टेट क्रॉस करत असणारे किंवा पेशंटला शिफ्ट करत असणारे, लॉंग डिस्टन्स असणारे, ओके, त्या ठिकाणी सुद्धा चॅरिटी ॲम्ब्युलन्स यूज करतात. आता कार्डियक ॲम्ब्युलन्स म्हणजे काय आपण बघूयात. कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये कोण कोण असणार आहे प्रेझेंट? डॉक्टर्स असणार आहेत, ओके, ECG मशीन असणार आहेत आपल्याला ECG काढण्यासाठी. आता कार्डियक ॲम्ब्युलन्स आपण कुठे कुठे यूज करतो? ज्यावेळेला पेशंटला CPR आपण तिथं स्टार्ट करतो त्यावेळेला आपल्याला कार्डियक ॲम्ब्युलन्स इम्पॉर्टंट असते कारण की त्यामध्ये ECG असणार आहेत, डिफिब्रिलेटर असणार आहेत, सक्शन मशीन असणार आहे, ऑक्सिजनसुद्धा असणार आहे, रिससिटेशन किट जसं की CPR किट असू शकते, सिरिंज पंप असणार त्यामध्ये, पेसमेकर असणार आहे, ओके, ट्रेन नर्स असणार आहे, त्यात कार्डियक मॉनिटर असणार आहेत शो करण्यासाठी इमेजेस वगैरे, ओके, पोर्टेबल व्हेंटिलेटर असणार आहे त्यामध्ये. ओके, व्हेंटिलेटर म्हणजे काय? सपोज पेशंट व्हेंटिवर आहे तर पेशंटला ट्रान्सफर करायचं तर ते पोर्टेबल व्हेंटिलेटरसुद्धा त्या ठिकाणी असते. पल्स ऑक्सिमीटर आहे. ओके, त्यानंतर आहे एमर्जन्सी मेडिसिन असणार आहे, ॲड्रेनलिन वगैरे कार्डियक ड्रग्स असेल, ओके, किंवा पॉइजनचे ड्रग्स असणार आहे. त्यानंतर नेबुलायझर मशीन असणार त्या ठिकाणी, बायपॅप असणार आहे, बायपॅप मास्क. त्यानंतर स्पाईन बोर्ड असणार आहे फॉर पेशंट कम्फर्टेबल. ह्या टाईपचे कार्डियक ॲम्ब्युलन्सचे कंटेंट आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर ही 108 एमर्जन्सी सर्व्हिसेस आपण त्याला बोलू शकतो. इमर्जन्सी मेडिकल किंवा पोलीस बाहेर असते त्या ठिकाणी 108वर आपल्याला कॉल करायचा आहे फॉर कार्डियक युनिटसाठी असेल किंवा नॉर्मल जी पण तुमची ॲम्ब्युलन्स ॲज पर तुमच्या त्या रिजनमध्ये प्रेझेंट असेल त्या ठिकाणी. त्यानंतर आपण एमर्जन्सी ट्रीटमेंट काय प्रोव्हाइड करणार? 108वर आपण कॉल करायचा, त्याच्यातून इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची, ओके, ॲज पर जसं की कॉल करणार आपण प्लेस फ्रॉम डिस्ट्रिक्ट असेल, तालुका असेल, सिटी असेल किंवा टाऊन, एक्झॅक्ट लोकेशन, लँडमार्क. ओके, ज्यावेळेला तुम्ही कॉल करता त्यावेळेला तुम्हाला प्रॉपर लोकेशन सांगायची, कोणत्या डिस्ट्रिक्टवर आहे, कोणत्या रोडवर. समजा एक पेशंट कोलॅप्स होऊन पडला, तुम्ही त्या ठिकाणी त्याला CPR देता, तुम्ही कॉल केला 108वर तर त्या ठिकाणचा प्लेस काय आहे, ओके, रिजन काय आहे, ओके, सिटी आहे का, लोकेशन काय, लँडमार्क काय, तुम्हाला त्यांना इन्फॉर्म करायचं आहे. मग त्या ठिकाणी ते पर्सन किंवा ॲम्ब्युलन्स येणार. ओके, टाईप ऑफ इमर्जन्सी तुम्हाला इन्फॉर्म पण करायचं. आता इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे की बेसिक फर्स्ट एड ट्रीटमेंट आहे, ओके, तुम्हाला त्या ठिकाणी टाईप ऑफ इंजुरी इमर्जन्सी पण त्यांना सांगायची. ॲज पर मग ते काय करणार, जर का तुम्ही सांगितलं CPR पेशंट आहे किंवा पेशंट कोलॅप्स झाला तर मग ते कार्डियक ॲम्ब्युलन्स घेऊ शकतात. ओके, ॲज पर पेशंटच्या नीडवर, ॲज पर पेशंटची सिच्युएशन, नंबर ऑफ पीपल इंजूर अँड द कंडिशन ऑफ द इंजूर. ओके, द कॉलर नेम अँड कॉन्टॅक्ट नंबर फॉर द लोकेशन गायडन्स फॉर इफ रिक्वायर्ड. ज्यावेळेला तुम्ही कॉन्टॅक्ट करणार एखाद्या पर्सन म्हणजे ॲम्ब्युलन्स केअरला, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव सांगायचे, तुम्ही हेल्थकेअर वर्कर म्हणजे पर्सन आहे का, तुमचा नंबर त्या ठिकाणी त्यांना इन्फॉर्म करायचा आहे फॉर त्यांच्या गायडन्ससाठी. ज्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी नसणार, ओके, ॲटलिस्ट त्यांना इन्फॉर्मेशन तर भेटेल की पेशंट त्या ठिकाणी आहे की नाही. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला तुमची बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा त्यांना प्रोव्हाइड करायची आहे. Emergency help dispatches through this process is expected to reach the site of the emergency an average of 18 minutes. Pre-hospital care will be given to patient being transported to the nearest hospital. The service is normally free to patient. ओके, या सर्व्हिसेस फ्री ऑफ पेशंट असतात. ॲज पर जे डिपेंड करणार नियर बाय हॉस्पिटल आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचे, त्यांना ऑल इन्फॉर्मेशन असणार नियर बाय हॉस्पिटल कोणतं आहे. ओके, आता तुम्ही कार्डियक ॲम्ब्युलन्स असेल किंवा प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स असेल, ओके, या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी त्याला घेऊन जाणार पेशंटला तर ते फ्री ऑफ कॉस्ट आपण त्यांना बोलू शकतो. समटाईम्स गव्हर्नमेंट अंडर असेल तर. 108 मॅनेज बाय द एमर्जन्सी मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूशन अक्रॉस द मोर दॅन 10 स्टेट इन इंडिया. जे पण आपले इंडियातले 10 स्टेट आहे, ओके, त्यामध्ये 108 ह्या एमर्जन्सी मॅनेजमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट हा दिलेला कोड आहे. 108 हा कॉलिंग कोड आहे. त्यानंतर आहे इट इज अ एमर्जन्सी ॲम्ब्युलन्स कॉलिंग फॉर बी कॉल अँड टेल द एमर्जन्सी ऑपरेटर टू डिटेल्स अबाउट द टाईप ऑफ इंजुरी. ज्यावेळेला तुमच्यासमोर पेशंट आहे, ओके, समटाईम्स तुम्ही पेशंट म्हणजे तुम्ही असणारे एक नॉन हेल्थकेअर वर्कर असणार, ओके, तुम्ही एक नॉर्मल पर्सन असणार, तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे त्याबद्दल, पण तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन आहे 108 आपण कॉल करून ॲम्ब्युलन्ससुद्धा बोलू शकतो. त्या ठिकाणी तुम्हाला काम राहायचे, प्रॉपरली इन्फॉर्मेशन शेअर करायची, टाईप ऑफ इंजुरी काय पेशंटला, ओके, एमर्जन्सी काय त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना प्रोव्हाइड करायचं.
You will be asked to tell him or her address to where the ambulance should be reached, include postal code. तुम्हाला त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची या सिटीमध्ये झालेलं आहे, या तालुक्यात झालं, या डिस्ट्रिक्टमध्ये झालेलं आहे ॲज पर त्यांच्या ॲड्रेसनुसार. युअर फोन नंबर मे ऑल्सो बी आस्क फॉर इन केस ऑफ ऑपरेटर नीड टू कॉन्टॅक्ट युअर फॉर डायरेक्शन. समटाईम्स तुम्ही 108 कॉल लावला, हा ऑल स्टेटेबल कॉल आहे. ओके, हा कोड आहे जस्ट नॉर्मल. पण ज्यावेळेला जो ड्रायव्हर ऑपरेट करणार आहे तुम्हाला, तुम्ही कोणत्या प्लेसला आहे, कोणत्या लोकेशनला आहे, समटाईम्स तुम्हाला त्यांना तुमचा नंबरसुद्धा शेअर करावा लागला, कारण की फॉर तुमच्या ॲड्रेससाठी. He or she will be require the patient age, sex and any medical history you might remember. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला रिक्वायरसुद्धा असू शकते पेशंटचं एज काय आहे. ओके, केसमध्ये तुम्हाला जर का इन्फॉर्मेशन कोणा दिली असेल तर the operator will also need to know the person is bleeding if he or she conscious, at chest pain and the breathing. ओके, ॲज पर त्यांचं डिपेंड, जर का रोड ट्रॅक ॲक्सिडेंट झालं तुम्हाला इन्फॉर्मेशन करायची किंवा पेशंटला चेस्ट पेन होते, ओके, डिफिकल्टी इन ब्रीदिंग होती, तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची ऑपरेटरला. यू विल बी ऑल्सो आस्क टू एक्सप्लेन द टाईप ऑफ इंजुरी फॉर द इमर्जन्सी सर्व्हिस फॉर इमर्जन्सी केस. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा त्यांना एक्सप्लेन करायचं आहे की कोणत्या टाईपची इंजुरी झालेली आहे. पेशंट कोलॅप्स आहे, पेशंट इंजुर्ड आहे, ओके, रोड ट्रॅक ॲक्सिडेंट झाला आहे, ओके, एनी डिफरंट इमर्जन्सी सिच्युएशन असेल तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना इन्फॉर्म करायचं. ओके, तर हा एक आपला असा इमर्जन्सी सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो इन कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये. जस्ट तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे म्हणून हा एक तुम्हाला टॉपिक सिलेबसमध्ये दिलेला आहे. ओके, आय होप की तुम्हाला सगळ्यांना अंडरस्टँडिंग झाला असेल हा टॉपिक. हे मी ह्या ठिकाणी थांबतो. जस्ट नॉर्मल आहे, एक्झाममध्ये जास्त विचारायचं नाही, पण प्रॅक्टिकल बेसिसमध्ये किंवा तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी हा जो पॉईंट आहे किंवा हा टॉपिक हा तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेला आहे. ओके, तर आता आपला आजचा टॉपिक हा संपलेला आहे. इमर्जन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आपण इन कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये किंवा कम्युनिटीमध्ये. तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे की कोणती, आपण बघितलं कोणत्या टाईपच्या ॲम्ब्युलन्स आहे, प्रायव्हेट, चॅरिटेबल, ट्रस्टी. ओके, किंवा त्याच्यामध्ये कोणते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो आपण, कार्डियक असेल, इमर्जन्सीमध्ये आपण बघितलं इक्विपमेंट कोणते यूज करू शकतो. ओके, तर ह्या ऑल टाईपच्या ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो पेशंट. ओके, थँक्यू स्टुडंट फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.